पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जुना बाजार चौकामध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडली। या होर्डिंग दुर्घटनेमध्ये एक चालक गंभीर जखमी झाला तर तिघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। होर्डिंग पडल्यानं रिक्षा आणि वाहनांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। हा रस्ता वाहतुकीकरता काही काळ बंद ठेवण्यात आला आहे। नाशिकमधील मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींना मात्र बंदी करण्यात आली होती। या बैठकीत फक्त अधिकारी उपस्थित असून सगळे आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना सभागृहाबाहेर थांबवण्यात आले। नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोलीस उपनिरीक्षकांचा 115वा दीक्षांत समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते। देशातील सर्वात उत्तम दल म्हणून महाराष्ट्र पोलीस दल ओळखलं जातं आणि त्यामुळे पोलीस दलात काम करताना जात धर्म विसरून काम करण्याचा सल्ला मुख्यमंत्री नवीन पोलीस उपनिरीक्षकांना देत आहेत। पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेमध्ये आणण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। ऑइल कंपन्यांच्या किंमत धोरणामध्ये सुधारणा केल्यास मोठा दिलासा मिळेल असंही फडणवीस म्हणतात। राज्यात डिझेल 4 रुपयांनी आता स्वस्त होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारकडे मागणी सुद्धा केली आहे। काल सरकारनं पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर व्हॅट कमी केलेलं आहे। मात्र असं असलं तरी पेट्रोल डिझेलवरील दरवाढ काही कमी होताना दिसत नाहीये। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तहसील कार्यालयावर शिवसेनेच्या वतीनं बैलगाडीसह दुचाकीची सुद्धा अंत्ययात्रा काढून इंधन दरवाढी विरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले। रेल्वेमधील नोकर भरतीमध्ये मराठी उमेदवारांवर सातत्यानं होणाऱ्या अन्यायाबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मुंबई सेंट्रल येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं। जालना रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं तसंच नागरिकांचा आवाज सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना ऐकू जावा म्हणून त्यांच्या कान उघडणी करता म्हणून मनसेच्या वतीनं शिट्ट्या वाजवत कांठळ आंदोलन करण्यात आलंय। पावसामुळे काम सुरू करण्यात आलं नव्हतं ते लवकर पूर्ण करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिलंय। तर लवकरात लवकर रस्त्याचं काम झालं नाही तर कानाखाली आवाज काढू शकतो असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला। अमरावती विद्यापीठात माइंड लॉजिक या कंपनीच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आलेली आहे। संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे निकाल तयार करण्याचं काम मुंबईतल्या माइंड लॉजिक या कंपनीला देण्यात आलं होतं। मात्र निकाल विलंबानं लागत आहेत याचा युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरला जाब विचारला पण मॅनेजर टंडन यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यामुळे त्यांना मारहाण केल्याचं या संघटनेनं म्हटलं। जळगावमध्ये टीव्ही9च्या गाडीला अपघात झाला असून यात कॅमेरामॅनसह चालक सुद्धा जखमी झालेले आहेत। दरम्यान सध्या चालकाची प्रकृती गंभीर आहे। बुलेटची किंमत जास्त मिळायची म्हणून बुलेट चोरी करणाऱ्या रोहित शिरसाट या चोराला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे। तर रोहितचा दुसरा साथीदार त्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीत बुलेट चोरी होण्याचे प्रकार वाढलेले आहेत आणि त्यामुळे मानपाडा पोलिसांनी तपास करून चोरट्यास अटक केलेली आहे। त्याच्याकडून पोलिसांनी 5 बुलेट हस्तगत केल्या। अक्कलकोट तालुक्यातील वळसंग इथे गॅस सिलेंडर वितरित करणाऱ्या टेम्पोला अचानकपणे आग लागली। यावेळी या टेम्पोमध्ये 40हून अधिक सिलेंडरच्या टाक्या होत्या। मात्र नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही आग विझवण्यात आली। इचलकरंजी इथं नारायण पेठे ट्रकचे ब्रेक फेल होऊन एका कापड दुकानात हा ट्रक घुसला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या दुर्घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। भर दुपारी ही घटना घडल्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण होतं। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटातून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर शिग्रोबा मंदिराजवळ सुरक्षा कठडा तोडून खासगी बस खोलदरीत कोसळली। मात्र एका झाडावर ही बस अडकल्यानं आंबेनळीसारखी दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली आहे। चुकीच्या दिशेनं नो एंट्रीमधून ही बस गेल्यामुळे हा अपघात झालेला आहे। खोपोली पोलीस आणि शिवदुर्ग टीमनं अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलं। कोल्हापूर जवळच्या किणी टोल नाका इथं ट्रकला धडक दिल्यानं शिवशाही बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात वाहक सागर परब यांचा मृत्यू झाला असून चालक मोहम्मद रियाज बागवान यांच्यासह 16 प्रवासी किरकोळ जखमी आहेत। उल्हासनगरमधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी वॉर्डबॉयला चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना घडली। 2 दिवसात मारहाणीची ही दुसरी घटना असून सध्या शासकीय हॉस्पिटलमधील सुरक्षा राम भरोसे असल्याचं दिसतं। रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचे नातेवाईक जेवण घेऊन आलेले असताना ही मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेले रुग्णालय कर्मचारी संप पुकारण्याच्या तयारीत आहेत। नाशिकमधील जिल्हा रुग्णालयामध्ये एका इसमानं गोंधळ घालत रुग्णालयामध्ये तोडफोड केली। या इसमानं रुग्णालयातील नर्स आणि इतर रुग्णांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला।
2 तास गोंधळ सुरू असताना देखील जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती आणि त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षा पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे. चाकणमधील मेदनकरवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये बालाजी डोंबे या शिक्षकांना 5 अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी शिक्षक बालाजी डोंबे याच्यावर चाकण पोलिसात विनयभंग आणि बाल लैंगिक संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा सगळा प्रकार लपवल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह 2 शिक्षकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावातील संतोष बळीराम पाटील या तरुण शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला आणि नापिकीला कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. पुण्यातल्या नर्हे इथं परीक्षा केंद्रावर रेल्वेची परीक्षा देण्याकरता आलेल्या 100 ते 150 परीक्षार्थींना धक्के मारून बाहेर काढल्याचा प्रकार घडलाय. एमसीबी बिझनेस सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीमार्फत ही ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. परीक्षार्थींच्या ओळखपत्रांमध्ये त्रुटी काढून परीक्षार्थींना परीक्षेला बसू न दिल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. स्वारगेट इथल्या उड्डाणपुलावर इंटरनेटची मोठी केबल तुटून पडल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे आणि यामुळे उड्डाणपुलावरून जाणारी वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. एक ब्राह्मण लाखाला भारी आहे असं वक्तव्य करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाला न्याय देणारे असल्याचं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलंय. ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जानकर बोलत होते. ब्राह्मण ही जात नसून ती एक व्यवस्था असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलंय. शरद जोशी विचारवंच शेतकरी संघटनेनं विशेष सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारं चॅनल म्हणून TV9ला पुरस्कार जाहीर केलेला आहे. 9 ऑक्टोबरला HD देवेगौडा यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरित होणार आहे. राज्यातल्या 12 जिल्ह्यात दुष्काळाचं सावट आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसानं पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे केळीच्या बागांचं नुकसान झालेलं आहे. जून महिन्यात लावलेली केळीची बाग आता मात्र उद्ध्वस्त होतीये. जळगाव जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये 2000 हेक्टर केळी बागायती पाऊस न झाल्यामुळे नष्ट होऊ लागलेले आहेत. निसर्गाचा झालेला कोप आणि त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, त्यामुळे यंदा तरी नुकसान भरपाई मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा सरकारकडून 833 विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरीवर घेतलेलं नाही. या संदर्भात न्याय मिळावा या मागणीकरता उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही सर्व भरती प्रक्रिया थांबवण्यात आली असून आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय. सरकारनं कोर्टात चांगला वकील देऊन ही केस मार्गी लावावी अशी मागणी या उमेदवारांची आहे. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी आता जोरदार सुरू असून देवीच्या सगळ्यात चांदीच्या दागिन्यांना आज झळाळी देण्यात आली आहे. देवीच्या पालखीला सुद्धा झळाळी देण्यात आली असून समई, तलवार, त्रिशूळ, चौरंग, पाळणा या चांदीच्या वस्तू सुद्धा स्वच्छ करण्यात आल्या आहेत. येत्या 10 तारखेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी केली आहे. दरम्यान मंदिर परिसरामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून शहरामध्ये पार्किंगची सुविधा देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. रत्नागिरीतल्या सोनपात्र नदी आणि जगबुडी नदीत होत असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक मच्छीमार आक्रमक झालेत आणि याच विरोधात कोतवली दर्या सारंग मच्छीमार भुई समाज या संघटनेकडून 2 तारखेपासून उपोषण सुरू करण्यात आलंय. आंदोलनाच्या ठिकाणी खेडच्या प्रांताधिकाऱ्यांनी भेट देऊन मच्छीमारांना प्रदूषण कमी करण्यासंदर्भात आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. यवतमाळच्या लोखंडी पूल परिसरातल्या एका हार्डवेअर दुकानाला भीषण आग लागलेली होती. आगीत दुकानाचा पूर्णतः नुकसान झालंय. या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांकरता जालन्यातील घनसावंगी इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सरकारच्या विरोधात जोरदार मोर्चा काढण्यात आला. दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे या घोषणाबाजीनं जालना शहर दणाणून गेलं. या मोर्चानंतर तहसील कार्यालयासमोर सभेचं आयोजन करण्यात आलं. ब्रिटिश भागात सरपण वेचण्याकरता गेलेल्या आणि कालपासून बेपत्ता असलेल्या काली पोद्दार या महिलेचा चंद्रपूर शहराच्या सीमेवर मृतदेह सापडलाय. या महिलेचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. आपल्या काही महिला सहकाऱ्यांसह ही महिला इंदिरानगर परिसरातून सरपण वेचण्यासाठी गेली होती. आदिवासी मुलींच्या संदर्भात आक्षेपार्ह वर्णन करणाऱ्या कवी दिनकर मनवर आणि मुंबई विद्यापीठ कुलगुरूंच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे श्री दत्त दूध संकलन केंद्राचे मालक धनाजी महादेव बाबर यांच्या घरावर छापा टाकून दूध भेसळीसाठी आणलेलं साहित्य जप्त करण्यात आलं. अन्न आणि भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या पथकानं ही कारवाई केली.
पांढरं द्रावण, पांढरी आणि पिवळसर रंगाची पावडर, सूर्यफूल तेल, 523 लिटर गाईचं दूध असा सुमारे 3,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दूध आणि पांढऱ्या रंगाचं मिश्रण नाशवंत असल्यानं ते जागेवरच नष्ट करण्यात आलंय.